मिरची आहे, खूप तिखट येते. ही शंकेश्वरी मीडियम तिखट कलर असते. ही रसगुल्ला मिरची जळगाव साईडचे लोक जास्त वापरतात. 1, 2 आणि 3 260 रुपये किलो असते. ही काश्मीरी येते, त्याचं देठ नाही काढलेले आहे. ही 400 रुपये किलो असते. ही लवंगी देठवाली 200 ते 180 पर्यंत असते. 180 गावरान ही पण 180 ते 200. ही गुंटूर देठवाली 180 ते 200 पर्यंत. इंदुरी दाना 200 रुपये किलो. क्वांटिटी कट्ट्यामध्ये म्हणजे किलो पाठीमागे 40-50 रुपये. 40 रुपये किलो मग. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र मंडळी, मी काजल. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये सुद्धा. उन्हाळा संपत आलेला आहे आणि सगळ्या गृहिणींची लगबग सुरू असते ते मसाला बनवण्यासाठी. तर मी तुम्हाला आज अशा ठिकाणी घेऊन आलेले आहे जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मिरच्या आणि मसाले होलसेल रिटेल भावात मिळणार आहेत. तर माझ्या पाठीमागे बघू शकता भरपूर अशा मिरच्यांच्या व्हरायटी आहेत. प्रत्येक मिरची तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेले आहे नाना मसाला सेंटर येथे पिंपरी मार्केटमध्ये एक्झॅक्ट 4 व्हीलर पार्किंगच्या समोर हे शॉप आहे. तर आतमध्ये जाऊया आणि हे शॉप आपण पूर्णपणे एक्सप्लोर करूया आणि मिरची मसाल्याचे आजचे बाजारभाव काय आहेत ते जाणून घेऊया. तर चला. तर या शॉपचे ओनर सचिन सर आहेत आपल्या सोबत. सचिन सर नमस्कार. पहिलं तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. तर सर तुमच्याकडे मसाल्यांमध्ये काय काय भेटतं किंवा कोणत्या क्वालिटी व्हरायटी काय अवेलेबल आहे ते थोडीशी माहिती व्यवस्थित द्या. लवंगी, काश्मीरी, तेजा, ज्वाला, शंकेश्वरी, बेडगी, गंटूर, रसगुल्ला, सपाटा एवढे सर्व प्रकारचे मिरच्या आहेत. ओके. आणि मसाले वगैरे सगळ्या प्रकारचे भेटतील. सर्व प्रकार. ही लवंगी मिरची आहे, देठ काढलेली. कशी किलो भावात मिळते ही? निवडलेली येते 260 रुपये किलो. 260 रुपये किलो. ओके. आणि प्रॉपर वाळवण वगैरे केलेलं असतं ह्याचं? वाळले वातावरण कोल्डचे माल चालू आले आता. कोल्डला थोडी हवा, पूर्ण सुक्का माल भुगावून जाईल, तसं येतच नाही. ही ज्वाला मिरची. कोणती? ज्वाला. ज्वाला. ओके. ही पण खूप तिखट असते. तिखट मध्ये असते. ही गावरान. ही गावरान पद्धतीची मिरची. पण मिरची आहे, खूप तिखट येते. ही गुंटूर मिरची, ही मीडियम तिखट असते, कलर असते. ओके. कशासाठी यूज करतात ती? ही मसाल्याला, लोणच्याला वगैरे सगळ्याला चालतं. अच्छा, म्हणजे कलर साठी थोडीच यूज केली जाते ना, पूर्ण मसाल्यासाठी तर नाही यूज करू शकत. ज्यांना कमी तिखट लागतं त्याच्यासाठी यूज करतात. ओके. आणि ही शंकेश्वरी मीडियम तिखट कलर असते. मीडियम तिखट असतं, कलर असतं. अच्छा, शंकेश्वरी. ही रसगुल्ला मिरची जळगाव साईडचे लोक जास्त वापरतात. रसगुल्ला ते कशासाठी यूज करतात? मसाल्यासाठी. मसाल्याला, लोणच्याला जास्त यूज होतं. अच्छा. ही बेडगी, हे फक्त कलर साठी असते, फक्त कलर साठी वापरतात. बेडगी मिरची. आणि काय रेट आहेत प्रत्येकाचे? म्हणजे भाव वेगवेगळे आहेत? हो, वेगवेगळे. ही सर्व 1, 2 आणि 3 260 रुपये किलो असते निवडलेली. गुंटूर 240 निवडलेली. अच्छा, 240 रुपये निवडलेली. ही काश्मीरी येते, त्याचं देठ नाही काढलेले आहे. ही 400 रुपये किलो असते. ओके. कलर साठी यूज केला जातो. आखी वापरतात जास्त करून. अच्छा. हे सर्व झाले देठ काढलेले. आता देठवाले इकडे. लवंगी देठवाली 200 ते 180 पर्यंत असते. 180 रुपये पर्यंत. अच्छा, देठ काढलेली 260 आणि विथ देठाचे 180 रुपयालाच मिळते. अच्छा. ही गावरान, ही पण 180 ते 200. 180 रुपये. ओके. ही गुंटूर देठवाली 180 ते 200 पर्यंत. गुंटूर. बर. ही शंकेश्वरी 220 रुपये. शंकेश्वरी. अच्छा. 200 ते 220. 200 ते 220 रुपये. बेडगी 240. या वर्षी मिरचीचे भाव खूप कमी आहेत. 240 रुपये बेडगी. अच्छा. ही इंदुरी धाना आहे. इंदुरी धाना 200 रुपये किलो. इंदोरी धाना 200 रुपये किलो. अच्छा. आणि होलसेल वगैरे मध्ये सगळ्यांना क्वांटिटी मध्ये खरेदी वगैरे करायची असेल तर 40-50 रुपयाचा फरक पडतो. 40-50. क्वांटिटी कट्ट्यामध्ये म्हणजे किलो पाठीमागे 40-50 रुपये. 40 रुपये किलो मग. हे 180 रुपये. 180 रुपये. कोणता धाना आहे हा? पण इंदुरी आहे. इंदोरीचे 2 प्रकारचे इंदोरी धाने. गावरान येईल 140 रुपये. गावरान धाना 140 रुपये किलो. हे गरम मसाला. काळी मिरी कशी आहे? कशी देतात? काळी मिरी 10 रुपये तोळा आहे. तोळ्यावर 200 रुपये पावशेर. ओके. हे तोळ्यावर चक्री फुल आहे. वासाला असते, बिर्याणी भाताला, मसाल्याला सगळ्याला चालतं.
अच्छा, फक्त वासासाठी. हो हे शहाजिरा शहाजी. मसाल्याला बिर्याणीला वगैरे सगळ्याला चालतं. मसाला विलायची, इलायची. ही कपूर चीनी. काय बोलतात त्याला? कपूर चीनी, कबाब चीनी अच्छा, कशासाठी यूज केली जाते? मसाल्यासाठीच आहे. मसाल्यासाठी. हे त्रिफळ. त्रिफळा ते चूर्ण म्हणून वगैरे? नाही ते वेगळं. ते वेगळं ते का? वेगळं. हे मसाल्याचं वेगळं. मसाल्यामध्ये. हे सुंठ आहे ती. कशी येते सुंठ ती? 30 रुपयाची 50 ग्रॅम. 30 रुपयाची. ओके. हे नाकेश्वर, हे पण मसाल्याला येतं. नागेश्वर. हा अच्छा. मसाल्याचेच प्रकार. हे खसखस आहे. खसखस कशी आहे? खसखस 120 रुपयाची 50 ग्रॅम कोरी खसखस. ओके. हे रामपत्री अशी. रामपत्री. हा लाल फुल म्हणतात, रामपत्री म्हणतात. जर त्याचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो? मसाल्यासाठी. मसाल्यासाठी. हो. दुसरं? मसाले बिर्याणीला वगैरे उपयोग. बिर्याणीला पण यूज केलं जातं. ओके. हे दालचिनी आणि ही लवंग. लवंग कशी आहे? छटाक वगैरे लवंग? 60 रुपयाची 50 ग्रॅम. 60 रुपयाची 50 ग्रॅम. 15 रुपये 16. एक मिनिट. हे तमालपत्र आहे. हे मसाल्याला, बिर्याणी, भाताला वगैरे सगळ्याला चालतं. ओके. हे दगडफूल. हे पण मसाल्यासाठी वापरतात. दगडफूल म्हणतात. मसाल्यासाठी यूज करतात. बाकी जिरे आपले साधे जिरे मसाल्याला, घरी फोडणीला वगैरे. हे भाव कमी आहे यावर. 280 ते 300 रुपये किलो पर्यंत. हे बडीशोप आहे. 240 रुपये किलो आहे. 240 रुपये किलो. ओके. कोणती बडीशेप आहे ही? साधी बडीशोप. सफेद तीळ. सफेद तीळ. 200 रुपये किलो येते. अच्छा, मसाल्यासाठी. मसाल्याला, घर चटणीला वगैरे सर्वला वापरतात. मेथी. हे मसाल्याला वगैरे घरगुती. मेथी दाणे. ओके. हे वापरतात. ही जायपत्री. हे मसाल्याला वगैरे सर्वला वापरतात. अच्छा, हे आणि हे रामपत्री आहे. हे जायपत्री आहे. ओके. ओळखायची कशी? ही गुलाबी असते, लाल असते. अच्छा. हो, याला वास जास्त असतो. ती कशी आहे? त्याचा रेट कसा आहे? ही 3,500 रुपये किलो असते. किलो असते. ओके. हे कारळ आहे. कारळ. हे चटणी वगैरे बनवतात त्याची. ह्याची सेपरेट चटणी वगैरे बनवतात. आणि मसाल्यामध्ये यूज होतं? मसाल्यामध्ये जास्त नाही यूज करत. ओके. आपल्या घरगुती वापरासाठी. मोहरी. मोहरी घरगुती वापरासाठी. छोटी मोठी? गावरान मोहरी मोठी पण असते, छोटी आहे. अच्छा, ही गावरान मध्ये. ओके. हिंग आहे. हिरा हिंग. मसाला, वरणाला वगैरे सर्वला वापरतात. अच्छा, असाच भेटतो का? फोडलेला वगैरे? फोडलेला पण येतो. फोडलेला पण येतो, पण याचा जास्त वास असतो. अच्छा. हे जायफळ आहे. हे मसाल्याला वगैरे वापरतात, चहाला वगैरे सर्वांना वापरतात. ओके. एवढे पदार्थ. हे बदाम आहे. 840 रुपये किलो येतात. 840 रुपये किलो. हे मनुके 320 रुपये किलो. 320 रुपये किलो. ओके. काजू 840 रुपये किलो. 840 रुपये किलो. हे काळे मनुके येतील. हे बी वाले असतात. अच्छा. हे बिगर बीचे येतात. अच्छा, बी वाले आणि विदाउट बी वेगवेगळे. हो, काळे. आणि त्यांचे रेट कसे? कोणते? ही 320 रुपये किलो असतात. हे 460 रुपये किलो. ओके. अक्रोड. पॅकिंग मध्येच आहे. हो, 250 ग्राम पॅकिंग मध्ये असतं. ओके. 250 रुपयाला 250 ग्राम. 250 रुपयाला 250 ग्राम. अच्छा. हे गोटा खोबरं 240 रुपये किलो फोडून येते. फोडून म्हणजे खराब वगैरे निघालं तर ते साईडला काढून. तर आता आपण बघितलेलेच आहे पूर्ण सगळे मसाले जे काय आहेत ते एक्सप्लोअर केलेले आहेत. खूप सुंदर आणि साफ स्वच्छ मसाले आहेत. इकडे 3 प्रकार धण्यांचे आहेत. 2 इंदौरी धणे आणि 1 गावठी धणा मिळणार आहे तुम्हाला. 1 किलो पाठीमागे होलसेल रेटमध्ये खरेदी कराल तर 40-50 रुपयाचा फरक येतो, म्हणजे डिस्काउंट मिळणार आहे. सगळ्या प्रकारच्या मिरच्या बघितलेल्या आहेत आपण. विथ डेटाच्या किंवा डेट काढलेल्या मिरच्या बघितलेल्या आहेत.
180 रुपयापासून मिरच्यांची स्टार्टिंग आहे. खूप रिझनेबल रेट आहे. सगळ्या प्रकारच्या मिरच्या इथे अवेलेबल आहेत. मिरच्यांबरोबरच तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे खरेदी करायचे असतील तर तेही इथे मिळणार आहेत. तर शॉपला नक्की या, व्हिजिट करा. थँक्यू सो मच.